कैलासवासी गंगा भागीरथी गंगूबाई गहिनाजी खेमनर यांचे प्रथम पुण्यस्मरण. मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. हरिभक्त परायण अनिताताई जाधव यांचे भावस्पर्शी कीर्तन. संगमनेर तालुक्यातील आंभोरे गावातील खेमनर कुटुंबातील एक आदर्श माता व कैलासवासी गंगा भागीरथी गंगूबाई गहिनाजी खेमनर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्ञान दान, अन्नदान, पिंडदान विधिवत पार पडले. आध्यात्मिक व भावनिक वातावरणात सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण अनिताताई जाधव यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न झाली. या कीर्तन सेवेत अनिताताई जाधव यांनी आपल्या ओघवत्या वाणीमधून जीवन व मरण यांचे तत्वज्ञान, भगवंताची भक्ती, संसारातील कर्तव्य भान तसेच मानवी जीवनात आईचे अनन्यसाधारण महत्त्व यावर सखोल व भावपूर्ण मार्गदर्शन केलं. आई ही केवळ जन्म देणारी नसून संस्कार देणारी शक्ती आहे असं सांगत त्यांनी उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कैलासवासी गंगूबाई गहिनाजी खेमनर यांच्या पश्चात केरू गहिनाजी खेमनर, हरिभाऊ गहिनाजी खेमनर, सोपान गहिनाजी खेमनर, उमेश गहिनाजी खेमनर अशी 4 मुले तसेच सुना, नातवंडे व दीर, पुतणे असा मोठा परिवार आहे. या पुण्यस्मरण सोहळ्यास नातेवाईक, ग्रामस्थ, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी हरिनामाचा जयघोष करण्यात आला. उपस्थित भाविकांनी गंगूबाई खेमनर यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण कार्यक्रम भक्तिभावाने, शिस्तबद्ध आणि शांततेच्या वातावरणात पार पडला. यावेळी सहकार, सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. आज या ठिकाणी आमच्या चुलतीच्या वर्षश्राद्धानिमित्तानं गंगूबाई गहिनाजी खेमनर आमचे चुलते, आमचा वाडाही फार मोठा आहे. आमचे 2 आजोबा भिकाजी तानाजी खेमनर, दगडू तानाजी खेमनर आणि आमच्या भिका बाबांना 4 मुलं, दगडू बाबांना 3 मुलं असा 7 चुलत्यांचा हा वाडा. आणि त्यात आमच्या आई ही मोठे आणि हे गहिनाप्पाचे गंगोताई या जाऊन 1 वर्ष झालं. या आमच्या वाड्यातील मोठ्या आज त्यांचं वर्षश्राद्ध. या वर्षश्राद्धानिमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी नातेवाईक, तापष्ट, गणगोत्र त्यानं सर्व बाबत उपस्थित झाला. त्याबद्दल आमच्या खेमनर परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आदरणीय गोरेवर्य हरिभक्त परायण अनिताताई जाधव यांनी असे सुंदर प्रकारचं या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा दिली. त्यांचा मी आमच्या खेमनर परिवाराच्या वतीनं आणि आमच्या समस्त ग्रामस्थ वारकरी संप्रदायाच्या वतीनं, आमच्या आंबोरे गावाच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला. आईंना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करण्यासाठी आपण सगळेजण आला. परंतु प्रातिनिधिक स्वरूप आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी नगरचे आदरणीय सरपंच सकाराम पाटील खेमनर यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी आमच्या चुलतीला बद्दल आपण या ठिकाणी आदरांजली व्यक्त करावी. बंधू आणि भगिनी, कैलासवासी गंगा भागीरथी गंगूबाई गहिनाजी खेमनर यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं आणि आजचा कार्यक्रम हा प्रथम पुण्यस्मरण. या निमित्तानं आमच्या दिग्रज ग्रामस्थांच्या वतीने आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील तसेच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही वतीने मी या आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर आमच्या आंबोरे गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व, आंबोरे सोसायटीचे चेअरमन आदरणीय रावजी बागाजी पाटील खेमनर या ठिकाणी 2 शब्द आमच्या चुलतींसाठी आदरांजली व्यक्त करते. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, कैलासवासी गंगूबाई गहिनाजी खेमनर यांच्या प्रथम श्राद्ध निमित्त हरिभक्त परायण अनिताताई जाधव यांनी आपल्याला कीर्तन रूपी सेवा दिली. त्याबद्दल मी आंभोरे गावच्या वतीने त्यांचे आभार मानतो, स्वागत करतो. बोलता बोलता गंगूबाईंना जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबाला, नातेवाईकांना फार मोठं दुःख झालेलं आहे. आणि आंभोरे गावच्या वतीनं या मातोश्री भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद. यानंतर आमचे मित्र
संपत गोविंद पाटील खेमनार भाऊ यांना विनंती आहे आपण 2 शब्द बोलावं. त्याचप्रमाणे आमचे स्नेही आदरणीय हरिभक्त परायण गजानन महाराज उपनर या ठिकाणी आपले आशीर्वाद परत किंवा या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करतील. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुरे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवाय नमः. आज तुम्ही आम्ही सर्वजण एक मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जोडलेलो आहोत. या गंगूबाईनं आपले मुलं, आपले पुतणे, आपले पुतणी, दीर या कुटुंबामध्ये जे खऱ्या अर्थाने संस्कार दिले आणि त्याला सांगू इच्छितो का आमची बहीण होती आणि सर्वच आपण आंध्रांजली वाहण्यासाठी आलो आणि त्या ताईनं जे कीर्तन केले आज 2 तास मी ऐकत होतो. नुसता यम 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 येतो लोकांना घेऊन जातो, यम येतो लोकांना घेऊन जातो, यम तो मला घेऊन जाईल पण मला काही घेऊन जाणार नाही. त्याचं कारण असं आहे, यमराज माझा भाऊ आहे. काहीला कळण, काहीला काही कळायचं नाही. आणि यमराज भाऊ असून यमराजाचा बाप माझा बाप आहे. मग जर यमाचा बाप जर असेल तर त्या गजाननाला धोका कशाचा असेल. तेव्हा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, यमाचे यमदंड वैसतील माथा, तेव्हा तुझा रक्षिता कोण आहे. आणि खऱ्या अर्थानं ताई तुझं नाव का? मयुरी. मयुरी मयुरी विना घेऊन जे सुंदर आज या ठिकाणी कीर्तनाची चाल आणि कीर्तनाची सुरुवातच केली. मला वाटतं मागच्या जन्मामध्ये मीराबाई होती काय काय. हो, ते अनावश्यक असल्याशिवाय ह्या जन्मात हे घडत नाही. मीराबाईनं पायामध्ये चाळ बांधावे आणि देवापुढे नाचावं म्हणून सर्व मुलींचे या ठिकाणी कौतुक कर. या खेमनार परिवाराच्या वतीने कौतुक होत आहे आणि आमच्या बहिणीला या ठिकाणी जी श्रद्धांजली मी वाहतो आमच्या रुग्णार परिवाराच्या वतीनं आणि थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. या ठिकाणी आपण महासत्ता न्यूज संगमनेर.